हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर चंद्रकांत, आपला क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट, डायटिशियन आणि जनरल फिजिशियन. आपण बघूयात लिव्हर आणि लिव्हरला होणारे आजार. स्पेशली आपण बघणार आहोत लिव्हर सिरोसिस. लिव्हर ही मानवी शरीरातील सर्वात मोठी एंडोक्राइन ग्लँड आहे. तिचं वजन जनरली 1.5 किलो पर्यंत असते. जर आपल्याला लिव्हरचे मेन फंक्शन्स बघायचे झाले तर स्टोरेज हे एक लिव्हरचं खूप महत्त्वाचं फंक्शन आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या मेटाबॉलिक प्रोसेसेस करणं, नवीन-नवीन सेल्सची फॉर्मेशन करणं, बाईल फॉर्मेशन करणं, वेगवेगळ्या एन्झाईमचं कन्व्हर्जन करणं, अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्या लिव्हरमध्ये होत असतात. जनरली आपल्या लिव्हरला आपण शरीरातील फॅक्टरी असे म्हणत असतो. लिव्हर हे आपल्या राईट हायपोकॉन्ड्रियाक रिजनमध्ये बसलेलं आहे. आपल्या राईट लंगच्या खाली आपलं लिव्हर असते. आपल्या डायफ्रॅगमच्या खालच्या बाजूला. आपण बघूयात आता लिव्हरला होणारे आजार. त्याच्यामध्ये स्पेशली लिव्हर सिरोसिस आज आपण बघणार आहोत. लिव्हर सिरोसिस म्हणजे काय? लिव्हर सिरोसिस बघायचं झालं तर जे आपल्या नॉर्मल हिपॅटिक सेल्स असतात, म्हणजे ज्या लिव्हरच्या सेल्स असतात, त्यांचं नॉर्मल फंक्शन हॅम्पर होणं किंवा त्यांचं डिस्ट्रक्शन होणं. आपल्या नॉर्मल सेल्स डिस्ट्रक्शन होण्यासाठी जे कारण असतात त्यामध्ये फायब्रोसिस होणं, त्याचबरोबर लिव्हर सेल्सला फॅटी इन्फिल्ट्रेशन होणं, नेक्रोसिस होणं, फॅटी इन्फिल्ट्रेशन, नोड्युलर रिजनरेशन, अशा बऱ्याचशा गोष्टीमुळे आपल्या हिपॅटिक सेल्स डॅमेज होऊन आपल्याला लिव्हर सिरोसिस होत असते. लिव्हर सिरोसिस हे इरिव्हर्सिबल आणि ट्रीट होण्याची गोष्ट नाहीये. त्याचबरोबर 50 to 60% जर लिव्हर सिरोसिस झालेला असेल आपल्याला, तर आपल्याला काहीच सिम्प्टम्स येत नसतात. बऱ्याच वेळेस अनडायग्नोज्ड राहत असेल लिव्हर सिरोसिस. पण जेव्हा 70% च्या वर लिव्हर डॅमेज झालेला असेल, तेव्हा काही सिम्प्टम्स आपल्याला बघायला मिळतात. पण जनरली 80 to 90% च्या वर जेव्हा लिव्हर डॅमेज होत असते, तर बऱ्याच वेळेस असे लेट स्टेजमध्ये पेशंट्स आपल्याला सिम्प्टम्स घेऊन येत असतात. जसं की आपल्याला इसोफेजियल रप्चर झालेलं, इसोफेजियल व्हायसिस, त्याचबरोबर पोर्टल हायपरटेन्शन, असायटिस किंवा हिपॅटिक कोमामध्ये देखील आपल्याला डायरेक्ट पेशंट आलेले आपल्याला बघायला मिळतात. आता आपण बघूयात की लिव्हर सिरोसिस होण्याची काय काय कारणे असतात. लिव्हर सिरोसिस जनरली आपल्याला होत असते मेनली अल्कोहोल कन्झम्पशनमुळे. अल्कोहोल कन्झम्पशन आता मेल किंवा फिमेल दोघांमध्ये देखील अल्कोहोलचं प्रमाण कन्झम्पशनचं वाढलेलं आहे. जनरली अल्कोहोलिक पेशंट्स यामध्ये लिव्हर सेल्स डिस्ट्रक्शन होण्याला चालू होत असते. परंतु दुसरं कारण आहे की लिव्हर जे पेशंट अल्कोहोलिक असतात त्यांच्यामध्ये न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज होत असतात. अल्कोहोलिक पेशंट्स खाण्यापिण्यावर लक्ष देत नाहीत, त्यामुळं ज्या लिव्हर सेल डॅमेज होतात त्यामुळं आणि जे खाण्यापिण्यामुळे आपल्याला काही मिळालेले नसतात मायक्रोन्यूट्रियंट्स, ते रिजनरेशन करण्यासाठी आपल्याला व्यवस्थित मदत होत नाही. त्यामुळं सिरोसिस होण्याचे जास्त चान्सेस असतात. त्यानंतर दुसरं कारण आहे हिपॅटायटिस किंवा व्हायरल इन्फेक्शन. व्हायरल इन्फेक्शन मध्ये महत्वाचं आहे हिपॅटायटिस. हिपॅटायटिस हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात, जसे की हिपॅटायटिस ए, हिपॅटायटिस बी, हिपॅटायटिस सी, डी, ई आणि जी असे वेगवेगळे हिपॅटायटिस झाल्यामुळे देखील लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढतात. त्यानंतर तिसरा कॉज आहे ओबेसिटी. आजकाल बऱ्याच जणांचं वजन खूप वाढलेलं आहे, त्यामुळं फॅटी इन्फिल्ट्रेशन झाल्यामुळे आपल्याला लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढतात. त्यामध्ये फॅटी डिपॉझिशन होऊन आपल्या नॉर्मल फंक्शनिंग होतात जे सेल्सचे, ते हॅम्पर होतात आणि आपलं लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढतात. त्यानंतर फूड टॉक्झिन्स, ज्यामध्ये स्पेशली असते अल्फा टॉक्झिन्स. आपण जे खाण्यामध्ये जे काही मसालेदार पदार्थ किंवा तिखट पदार्थ जास्त यूज करतो, त्यामुळे लिव्हरच्या ज्या सेल्स असतात त्या डिस्ट्रॉय होतात आणि आपल्याला लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढतात अल्फा टॉक्झिन्समुळे. त्यानंतर बऱ्याच वेळेस आपल्याला हिमोक्रोमॅटोसिस म्हणजे मेटाबॉलिक डिस्टर्बन्सेस झाल्यामुळे, जसं की मेटाबॉलिझम मध्ये अनकंट्रोल्ड जर आपलं आयर्न ऍब्झॉर्प्शन होत असेल किंवा विल्सन्स डिसीज असेल ज्याच्यामध्ये कॉपरचं ऍब्झॉर्प्शन डिस्टर्ब झालेलं असते, अशा केसेसमध्ये आपल्याला लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढलेले असतात. त्यानंतरचं कारण आहे नॉन अल्कोहोलिक स्टियाटोहिपॅटायटिस. अशा केसेसमध्ये जे पेशंट अल्कोहोलिक जरी नसतात, अशा पेशंटमध्ये लाईफस्टाईल चुकीची झाल्यामुळे आपल्याला लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढतात, जसं की अनहेल्दी खाणं पिणं, त्याचबरोबर एक्सरसाइज न करणं, बऱ्याचशा गोष्टींमुळे आपल्याला लिव्हर सिरोसिस होण्याचे चान्सेस वाढतात. त्यानंतर पुढचं कॉज बघायचं झालं तर जेनेटिक. आजकाल चाइल्डहुड लिव्हर सिरोसिस होण्याचे देखील चान्सेस वाढलेले आहेत, ज्याचं कारण आहे की जेनेटिक. त्याचबरोबर दुसरा कॉज आहे की ऑटो इम्युन डिसीजेस. ऑटो इम्युन डिसीजेसमुळे पण आपल्याला लिव्हर सिरोसिस होत असते. त्याचबरोबर पुढचं कॉज आहे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. जर खाण्यापिण्यामध्ये आपल्याला व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई हे जर व्यवस्थित भेटलं नसेल, तर आपल्या लिव्हर डॅमेज सेल्सचं जे डॅमेज झालेलं असतं ते व्यवस्थित रिजनरेशन होत नाही आणि लिव्हर सिरोसिस होण्यामध्ये त्याचं रूपांतर होत असते. असे बरेचसे कारण आपल्याला लिव्हर सिरोसिससाठी बघायला मिळतात. लिव्हर आपण बघूयात डायग्नोसिस काय काय असते लिव्हर सिरोसिस मध्ये. लिव्हर सिरोसिस मध्ये जनरली आपण करत असतो ब्लड टेस्ट. सुरुवातीला आपण करतो सीबीसी. जनरली पेशंटमध्ये हेमॅटोमेसिस किंवा मेलिनामुळे आपल्याला एचबी लेवल फॉल झालेलं आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर इन्फेक्टिव्ह कॉज असेल तर डब्ल्यूबीसी काउंट आपल्याला वाढलेलं सीबीसी मध्ये बघायला मिळते. त्यानंतर दुसरं आहे लिव्हर फंक्शन टेस्ट. लिव्हर फंक्शन टेस्ट मध्ये आपल्याला बिलिरुबिन अल्टर्ड झालेलं किंवा वाढलेलं दिसते. त्याचबरोबर एसजीओटी, एसजीपीटी याच्या व्हॅल्यूज देखील आपल्याला रेज्ड मिळतात. त्यानंतर अल्कलाइन फॉस्फेट, या सर्व गोष्टी आपण एलएफटी मध्ये करत असतो. त्यानंतर आपण करत असतो सिरम प्रोटीन्सची तपासणी. त्याचबरोबर हिपॅटायटिस नावाची तपासणी करत असतो आपण त्याचबरोबर सिरम आयर्न, सिरम कॉपर या देखील तपासणी आपण करत असतो, ब्लड टेस्ट. त्याचबरोबर आपण पुढची तपासणी करतो आपण अल्ट्रासाऊंड. जेव्हा आपण पोटाचं अल्ट्रासाऊंड करतो त्यामध्ये आपल्याला लिव्हरचं
फॅटी इन्फिल्ट्रेशन, पोर्टल हायपरटेन्शन किंवा हिपॅटोमेगॅली, नोड्युलर रिजनरेशन अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला यूएसजी ॲब्डोमेन मध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर त्याच्या पुढची तपासणी असते आपली लिव्हर इलॅस्टोग्राफी. या तपासणीमध्ये आपण लिव्हर किती % डॅमेज झालेला आहे हे बघण्यासाठी आपण लिव्हर इलॅस्टोग्राफी नावाची तपासणी करत असतो. त्यानंतर लिव्हरची बायोप्सी देखील आपण करतो. त्याद्वारे आपण लिव्हरमध्ये डॅमेज बघण्यासाठी देखील त्याची मदत होते किंवा कॉज काय आहे हे फाइंड आउट करण्यासाठी देखील आपण बायोप्सी करत असतो. या सर्व गोष्टीनंतर आपल्याला लिव्हरच्या काही कॉजेस बघण्यासाठी आपण सीटी ॲब्डोमेन आपण देखील करत असतो. त्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात त्या वेगवेगळ्या तपासण्या आपण कंडिशननुसार करत असतो. त्यानंतर बघूयात आपण व्हॉट इज दी सिम्पटम्स ऑफ सिरोसिस ऑफ लिव्हर. जनरली लिव्हर सिरोसिस मध्ये आपल्याला केसेस असिम्प्टोमॅटिकच बघायला मिळतात, कारण 60 to 70% केसेसमध्ये आपल्याला काहीच सिम्पटम्स आपल्याला बघायला मिळत नाही, कारण आपल्या लिव्हरमध्ये रिजनरेशन चालू झालेलंच असते ऑलरेडी. पण सुरुवातीच्या काही केसेसमध्ये आपल्याला कॉमन सिम्पटम्स बघायला मिळतात, जसं की फीवर येणं, फटीग होणं, त्याचबरोबर ॲनोरेक्झिया, भूक न लागणं, भूक मंद होणं, त्याचबरोबर नॉशिया, वॉमिटिंग, ॲब्डोमिनल पेन, वेट लॉस, ॲब्डोमिनल डिस्टेन्शन असे काही जनरल सिम्पटम्स आपल्याला सुरुवातीच्या स्टेजेसमध्ये बघायला मिळतात. जेव्हा आपण मिड स्टेजमध्ये जातो, जसं की आपलं सिरोसिस ऑफ लिव्हर प्रोग्रेस होत असते, तर अशा केसेसमध्ये आपल्याला जनरली बघायला मिळते की जॉन्डिस, आपलं स्क्लेरा किंवा स्किनचं येलोइश डिस्कलरेशन झालेलं आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर असायटिस बघायला मिळते. आपल्याला पोर्टल हायपरटेन्शन झाल्यामुळे आपल्या पोटामध्ये पाणी जमायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर कोलॉइडल ऑस्मोटिक प्रेशर कमी झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये अल्ब्युमिनचं लेवल कमी होते किंवा ऍब्झॉर्प्शन कमी झाल्यामुळे आपल्या शरीरावर सूज यायला सुरुवात होत असते. त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये सोडियमचं प्रमाण वाढलेलं असते, त्यामुळं कमी झालेलं असते, त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये पाणी जमलेलं बघायला मिळते. त्यानंतर ऍडव्हान्स स्टेजमध्ये जर बघायला झालं तर जनरली आपल्याला हिपॅटोस्प्लिनोमेगॅली, त्याचबरोबर हार्मोनल इम्बॅलन्स झालेला बघायला मिळते. जनरली आपल्याला हेअर फॉल बघायला मिळते, गायनेकोमेस्टिया बघायला मिळते मेलमध्ये. त्याचबरोबर हिपॅटिक कोमा किंवा हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी जनरली ऍडव्हान्स स्टेजमध्ये बघायला मिळते, की अमोनियाचं ऍब्झॉर्प्शन किंवा मेटाबॉलिझम व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्या ब्लडमध्ये अमोनिया स्टोअर होऊन हिपॅटिक कोमा किंवा हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी होत असते. त्याचबरोबर हिपॅटोरिनल सिंड्रोम, हायपोटेन्शन होत असते. जनरली आपल्याला जे हेमॅटोमेसिस किंवा मेलिना झाल्यामुळे हायपोटेन्शन होणं, हिपॅटोरिनल सिंड्रोम, हिपॅटोपल्मोनरी सिंड्रोम, जनरली आपल्या लंग्समध्ये देखील पाणी जमायला सुरुवात होत असते ऍडव्हान्स स्टेजमध्ये. आणि इव्हन लिव्हर कॅन्सर किंवा डेथ होण्याचे देखील चान्सेस वाढतात आपल्या लेट स्टेजमध्ये. त्यानंतर बघूयात आपण ट्रीटमेंट ऑफ लिव्हर सिरोसिस. जनरली अनडायग्नोज्ड केसेस असतात 50 to 60% मध्ये, पण जेव्हा आपल्याकडे काही सिम्पटम्स घेऊन येतात पेशंट, जेव्हा आपल्याला डायग्नोसिस होत असतं की लिव्हर सिरोसिस आहे, तर आपण सिम्पटम नुसार किंवा कॉजनुसार आपण ट्रीटमेंट देत असतो. जनरली सुरुवातीची ट्रीटमेंट आहे की ॲब्स्टिनन्स ऑफ अल्कोहोल, म्हणजे जर आपण अल्कोहोल कन्झम्पशन करत असेल तर आपल्याला टोटली दारू बंद करायची आहे. त्याचबरोबर कुठलंही ऍडिक्शन असेल तर आपल्याला बंद करायचं आहे. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज काही असतील तर ते आपल्याला कव्हर करायचे आहे, जसे की व्हिटॅमिन ए, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन सी, ई हे आपल्याला सप्लिमेंटेशन करायचं आहे. त्याचबरोबर जसे कॉज आहेत, जर वॉमिटिंग असेल किंवा फीवर असेल, जे काही सिम्पटम आहेत तर आपल्याला सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट द्यायची आहे. त्याचबरोबर काही मेडिकेशन्स आपल्याला द्यावे लागतात मिडल स्टेज किंवा ऍडव्हान्स स्टेज ऑफ लिव्हर सिरोसिस मध्ये. त्याचबरोबर जर आपल्याला मेडिसिन्सने कव्हर होत असेल लिव्हर सिरोसिस, तर बऱ्याच वेळेस आपल्याला सर्जरीची देखील मदत घ्यावी लागते, जसं की आपल्याला लिव्हर ट्रान्सप्लांट वगैरे आपण करत असतो. त्यानंतर बघूयात आपण काय काय कॉम्प्लिकेशन्स असतात लिव्हर सिरोसिसचे. लिव्हर सिरोसिस मध्ये जनरली आपल्याला पोर्टल वेन हायपरटेन्शन बघायला मिळते. त्यामुळं बऱ्याच वेळेस इसोफेजियल व्हरायसिस होत असतं. त्यामुळं इसोफेजियल व्हरायसिसमुळे आपल्याला हेमॅटोमेसिस, मेलिना, ब्लड कमी होणं अशा गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. त्याबरोबर हिपॅटोरिनल सिंड्रोम मध्ये आपल्याला लिव्हर बरोबरच किडनीचे देखील काही सिम्पटम्स बघायला मिळतात, जसे की लघवीचं प्रमाण कमी होणं, लघवीमध्ये इन्फेक्शन होणं, त्याचबरोबर किडनी डॅमेज होऊन देखील आपल्याला बरेचसे सिम्पटम बघायला मिळतात. त्यानंतर हिपॅटो रिनल, त्यानंतर हिपॅटो पल्मोनरी सिंड्रोम देखील आपल्याला बघायला मिळत असते. अशा केसेसमध्ये आपल्याला लंगमध्ये इफ्युजन बघायला मिळतात, रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होत असते. त्याचबरोबर हिपॅटिक कोमा किंवा हिपॅटिक एन्सेफॅलोपॅथी असे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला बघायला मिळतात. आपण बघूयात डायटरी प्रिन्सिपल फॉर दी लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस मध्ये जनरली आपल्याला हाय कॅलरी, हाय प्रोटीन, हाय विटॅमिन्स, हाय कार्बोहायड्रेट, त्याचबरोबर मॉडरेट टू किंवा रेस्ट्रिक्टेड फॅट डाएट आपल्याला द्यायला पाहिजे. आपल्याला हाय विटॅमिन्स आणि हाय प्रोटीन डाएट दिल्यामुळे लिव्हर रिजनरेशन होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर आपल्याला रेस्ट्रिक्टेड फॅट द्यायचं आहे, पण जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स आणि मिनरल्स आहेत त्यांचं सप्लिमेंटेशन आपल्याला जास्त द्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला फायबर रेस्ट्रिक्शन करायचं आहे. अशा केसेसमध्ये, ज्या केसेसमध्ये आपल्याला व्हेरिकोज वेन्स किंवा इसोफेजियल व्हरायसिस बघण्याचे जास्त चान्सेस असतात, अशा केसेसमध्ये आपल्याला फायबर रेस्ट्रिक्शन करायचं आहे. त्याबरोबर ज्या पेशंटमध्ये असायटिस आहे अशा पेशंट्समध्ये आपल्याला सोडियम रेस्ट्रिक्शन करायचं आहे. आपण बघूयात आता व्हॉट इज डायटरी मॅनेजमेंट, किंवा जे काय काय खाण्यापिण्यामध्ये बदल करावे लागतात आपल्याला लिव्हर सिरोसिसच्या केसेसमध्ये. लिव्हर सिरोसिस मध्ये जनरली आपल्याला अॅनोरेक्झिया म्हणजे भूक न लागणं, ऍसिडिटीमुळे भूक न लागणं, किंवा लिव्हरचे जे काही सेल डॅमेज झाले त्यामुळे एन्झाईम तयार झाल्यामुळे बऱ्याच वेळेस पेशंटला व्यवस्थित भूक लागत नाही. तर अशा केसेसमध्ये आपल्याला
सॉफ्ट आणि पॅलेटेबल डाएट बनवायचं आहे, जे की अट्रॅक्टिव्ह असेल आणि पेशंट थोडा का होईना प्रमाणात खाईल. त्यानंतर आपल्याला हाय एनर्जी डाएट आपल्याला द्यायचं आहे. एनर्जी म्हणजे बऱ्याच दिवसापासून पेशंट कसे अंडर नरिश असतात. त्यामुळं आपल्याला पेशंटला हाय एनर्जी डाएट द्यायचा आहे. एनर्जीमध्ये जनरली 2500 किलो कॅलरी एनर्जीज आपल्याला गेल्या पाहिजेत एका दिवसामध्ये, असं आपल्याला डाएट बनवायचं आहे. जेणेकरून आपलं जे अंडर नरिशमेंट आहे ते दूर होईल. त्यानंतर प्रोटीन, आपल्याला हाय प्रोटीन डाएट द्यायचा आहे. जनरली 1.2 ग्रॅम पर केजी ॲडल्ट्समध्ये आपल्याला प्रोटीन डाएट द्यायचा आहे. हाय प्रोटीन डाएट दिल्यामुळं लिव्हर सेल्सचं रिजनरेशन होण्यामध्ये मदत होत असते. त्याचबरोबर अल्ब्युमिनचं लेवल कमी झाल्यामुळं जे काही शरीरावर सूज येत असते त्याचं देखील प्रमाण कमी होते जर आपण व्यवस्थित प्रोटीनचं सप्लिमेंटेशन दिलं तर. व्हेजिटेबल प्रोटीन आपल्याला जास्त द्यायचं आहे. जसं की आपल्या व्हेजिटेबल प्रोटीनमध्ये व्हॅलिन नावाचं अमायनो ॲसिड्स असते, जे आपल्याला लिव्हर सिरोसिस कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचं असते. त्याचबरोबर ब्रांच्ड चेन अमायनो ॲसिड्स हे खूप महत्त्वाचे असतात, जे आपल्याला एगमधून, मिल्कमधून, त्याचबरोबर सोयाबीन अशा बऱ्याचशा हाय प्रोटीन डाएटमधून आपल्याला मिळत असतात. पण ज्या पेशंट्समध्ये हिपॅटोरिनल सिंड्रोम असतं किंवा हिपॅटिक कोमामध्ये पेशंट्स असतात, तर अशा पेशंट्समध्ये आपल्याला थोड्या वेळासाठी प्रोटीन इंटेक थोडंसं कमी करायचं असतं. त्यानंतर बघूयात आपण फॅट्स. जनरली आपल्याला फॅट रेस्ट्रिक्शन करायचं असते. मेनली सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅटी ॲसिड्सचं प्रमाण आपल्याला कमी करायचं आहे. आपल्याला मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स जास्त प्रमाणात द्यायचे असतात, जसे की कोकोनट ऑइल आणि ऑलिव्ह ऑइल यांच्यामध्ये मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स असतात, जे ऍब्झॉर्ब होण्यासाठी आणि डायजेस्ट होण्यासाठी सोपे असतात सिरोसिस ऑफ लिव्हरच्या केसेसमध्ये. त्याचबरोबर जे फॅट सोल्युबल विटामिन्स असतात त्याचं ऍब्झॉर्प्शन होण्यासाठी देखील मीडियम चेन ट्रायग्लिसराइड्स खूप महत्त्वाचे असतात. त्यानंतर बघूयात आपण कार्बोहायड्रेट. कार्बोहायड्रेटचं प्रमाण आपल्याला खूप जास्त ठेवायचं आहे. जनरली जे लिव्हर सेल डॅमेज झालेले असतात त्याच्यामध्ये जर आपण ग्लायकोजनचं स्टोअर जास्त केलं तर लिव्हर सेल चांगल्या पद्धतीने काम करतील आणि लिव्हर सेलचं रिजनरेशन होण्यासाठी खूप मदत होईल. ज्या पेशंट्सला डायबिटीज आहे तर अशा पेशंट्समध्ये सिंपल कार्बोहायड्रेट्स आपल्याला अवॉइड करायचे आहेत. अशा पेशंट्समध्ये आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवलं पाहिजे. त्याचबरोबर कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त ठेवल्यामुळे लिव्हरचं फंक्शनिंग चांगलं होत जाते. त्यानंतर बघू आपण विटामिन्स आणि मिनरल्स. विटामिन्स आणि मिनरल्स लिव्हर यामध्ये विटामिन्स आणि मिनरलचं व्यवस्थित कन्व्हर्जन होत असते त्यांच्या मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये. पण जर आपल्या लिव्हर सिरोसिस झालेला असेल तर ते मेटाबॉलिकली ऍक्टिव्ह फॉर्ममध्ये कन्व्हर्जन होत नाही विटामिन्स आणि मिनरल्स. स्पेशली रिबोफ्लाविन, निकोटिनामाइड, B12, फोलेट या सर्व गोष्टींचं व्यवस्थित कन्व्हर्जन न झाल्यामुळे आपल्याला या सर्वांची डेफिशियन्सी बघायला मिळते लिव्हर सिरोसिसमध्ये. तर अशा केसेसमध्ये आपल्याला विटामिन सप्लिमेंटेशन द्यावं लागतं. त्याचबरोबर व्हिटॅमिन डीचं देखील कन्व्हर्जन कॅल्सिडिओलमध्ये होत असते, परंतु लिव्हर सिरोसिसमध्ये ही व्हिटॅमिन डीचं कन्व्हर्जन देखील होत नाही. त्यामुळे व्हिटॅमिन डीचं सप्लिमेंटेशन देखील आपल्याला द्यावे लागते. त्याच्यानंतर मिथिओनिन नावाचं जे अमायनो ऍसिड आहे त्याचं देखील आपल्याला सप्लिमेंटेशन दिल्यामुळे फॅटी इन्फिल्ट्रेशन जे झालेलं आहे आपल्या लिव्हरमध्ये ते देखील कमी होण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर आपल्याला सोडियम रेस्ट्रिक्शन करायचं आहे, ज्या पेशंट्समध्ये आपल्याला असायटिस बघायला मिळत असते. त्यानंतर वॉटर रेस्ट्रिक्शन करायचं आहे अशा पेशंट्समध्ये ज्या पेशंट्समध्ये आपल्याला हायपोनायट्रेमिया बघायला मिळत असते. हायपोनायट्रेमिया म्हणजे आपल्या शरीरातील रक्तातील जे आपल्या मिठाचं प्रमाण आहे ते 125 मिली इक्वल्स पर लिटर पेक्षा जर कमी झालेलं असेल तर आपल्या शरीरामध्ये असायटिस किंवा शरीरावर पाणी सूज येण्याचे चान्सेस वाढतात. त्यामुळे आपल्याला पाण्याचं रेस्ट्रिक्शन करायचं आहे. जनरली 1 ते 1.5 लिटर पाणीच आपल्याला पेशंट्सला द्यावं लागत असते. त्याचबरोबर आपल्याला पॅकेज्ड फूड्स आपल्याला अवॉइड करायचे आहेत. पॅकेज्ड फूडमध्ये मिठाचं प्रमाण, तेलाचं प्रमाण जास्त असते, त्यामुळे आपल्याला पॅकेज्ड फूड्स अवॉइड करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्याला लिव्हर सिरोसिसच्या पेशंट्समध्ये अॅनिमिया बघायला मिळत असते, त्यामुळे व्हिटॅमिन बीचं सप्लिमेंटेशन त्याचबरोबर आयर्नचं सप्लिमेंटेशन देखील व्यवस्थित करायला पाहिजे. त्याचबरोबर जे अल्कोहोलिक पेशंट्स असतात त्यांच्यामध्ये थायमिनची डेफिशियन्सी बघायला मिळत असते, तर आपल्याला थायमिन करेक्शन देखील करावं लागत असते. ज्या पेशंट्समध्ये पोटॅशियमचं करेक्शन लागणार आहे त्यांचं पोटॅशियमचं देखील आपण करेक्शन फ्रुट्सचं सप्लिमेंटेशन देऊन करत असतो. आपण आपल्याला अन्न शिजवण्याच्या पद्धतीमध्ये थोडासा बदल करावा लागत असतो, जसं की उकळणे, शिजवणे किंवा भाजणे या पद्धती आपल्याला सोयीस्कर पडतात, जसं की आपल्याला तळण्यापेक्षा. तळल्यामुळे फॅटचं प्रमाण जास्त जात असतं आपल्या शरीरामध्ये, त्यामुळं आपण तळण्यापेक्षा बाकीच्या गोष्टी युज केल्यामुळे ते अन्न पचण्यासाठी मदत देखील होते आणि आपल्याला फॅटचं कॉन्सन्ट्रेशन कमी देखील होत असते. त्याचबरोबर बाहेर जे काही फिजिकल ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो त्या पद्धतीच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी आपण जास्त करायला पाहिजे, जेणेकरून आपली भूक वाढेल, शरीरावरची सूज कमी होईल आणि आपलं मन देखील शांत होईल. त्याचबरोबर आपल्याला फास्टिंग आणि फिस्टिंग अवॉइड करायचे आहे. जास्त खायचं नाहीये किंवा उपाशी देखील राहायचं नाहीये. त्याचबरोबर आपल्याला अल्कोहोल किंवा त्याबरोबर दुसरं काही ऍडिक्शन असेल ते आपल्याला टोटली अवॉइड करायचं आहे. त्याचबरोबर दिवसातून 2 ते 3च असे जास्त मील घेण्यापेक्षा 5 ते 6 वेळेस छोटे छोटे आणि सॉफ्ट पॅलेटेबल मील जे की न्यूट्रिशियस आणि हाय कॅलरी असतील असे आपल्याला डाएट घ्यायचे आहे. त्याचबरोबर व्यवस्थित झोप घ्यायची आहे आणि झोपताना 1 कप कोमट दूध घ्यायचं आहे किंवा कुठलंही एखादं सीजनल फ्रूट घेऊन आपण जे लिव्हर सिरोसिस आहे ते सर्व डाएट कंट्रोल करून आपण ते लिव्हर सिरोसिस कमी करू शकतो किंवा कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. त्यामुळं लिव्हर सिरोसिस कमी करण्यासाठी न्यूट्रिशनचा खूप मोठा रोल आहे. ते आपण न्यूट्रिशन करेक्शन करून आपण लिव्हर सिरोसिस पासून वाचू शकतो. धन्यवाद.